के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवस आपण नागपूर ग्रामीणचा पेपर बघितलाय आणि तो नागपूर ग्रामीणचा पेपर आपण विविध भागांमध्ये जवळजवळ एका तासाचे भाग मी केलेले आहेत। त्याच्या पाठीमागचं रिझन असं की प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या भोवती असणारा त्याचा आवाका जो इतर एक्झामला विचारलाय, शिवाय त्या नागपूरच्या पेपरचा पेपर झालाय 2018 साली आणि त्याचा पॅटर्न कसा होता की बाबा 2 क्वेश्चन जीके, 2 क्वेश्चन मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर परत मराठी, परत जीके, असा मिक्सिंग टाइप ऑफ पेपर होता आणि म्हणून तो पेपर मी निवडला होता। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पाठीमागच्या वर्षी झालेला 2023चा पुणे ग्रामीणचा पेपर घेणार आहे। मग हा 2023चा जो काय आपला पुणे ग्रामीणचा जो काय पेपर आहे, तुमच्या लक्षात येईल सोडवत असताना की ह्या 2023च्या पुणे ग्रामीणच्या पेपरचा पॅटर्न हा ॲज इट इज जसा नागपूरचा पेपर होता ना तशाच फॉर्मॅटमध्ये पेपर आलेला आहे। म्हणजे काही पेपर बघा आपल्याला दिसतात 25 मराठी, त्याच्याबरोबर सलग खाली 25 बुद्धिमत्ता, 25 गणित आणि 25 जीके। परंतु पुणे ग्रामीणचा पेपर बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातील सध्या मी आता जेवढं पाहतोय, जेवढं विद्यार्थी मित्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर जास्तीत जास्त विद्यार्थी हे पुणे ग्रामीणला फॉर्म भरणार आहेत ह्यावेळी असं मला दिसतंय। तर पुणे ग्रामीणचा पेपर तुम्ही बघाल की 2018चा जो काही नागपूरचा पेपर झालाय त्याच्या सेम पॅटर्नवरती घेतलेला आहे आणि तुमच्या लक्षात येईल कितीतरी क्वेश्चन रिपीट होत आहेत किंवा जे मी एक्सप्लेनेशन घेतलंय त्या एक्सप्लेनेशन मधूनच सरळ सरळ क्वेश्चन दिसतील तुम्हाला। म्हणजेच काय की तुम्ही सुरुवातीला जाऊन ते लेक्चर्स व्यवस्थित बघा। तुम्हाला जरी ते लेंदी लेक्चर वाटत असतील, असे बरेचशा जणांचं म्हणणं येईल की बाबा 1 तास आम्हाला कुठे वेळ आहे, नीट विचार करा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातील एकही पॉइंट एक्स्ट्रा घेतलेला नाही। टू द पॉइंट विथ जेवढं आवश्यक आहे, जेवढं पाठांतर बेसिक पाहिजेलच आणि क्वेश्चन सोडवण्याचा अप्रोच, असं सगळं रन करत आपण आता रिसेंटचा पेपर घेणार आहे। मग बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची अशी मागणी होती की सर तुम्ही रिसेंटचा एखादा पेपर घ्या। आपल्याकडे टोटल 78 पेपर आहेत आणि त्या 78 पेपरपैकी आज आपण रिसेंटचा 2023चा पेपर घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली के सागर पब्लिकेशनची काही बुक्स आहेत, म्हणून 2023चे आता रिसेंट पेपर झालेले त्याच्यामधील ह्या जे काय 78 प्रश्नपत्रिका आहेत ह्या उत्तरासह आणि स्पष्टीकरणासह त्याच्यामधीलच एक आता PDF मी एक्सप्लेन करतो पाठीमागच्या लेक्चर पासून। तर ही जे काय 78 प्रश्नपत्रिकांचा हे आपलं एक बुक आहे, होणारच पोलीस कॉन्स्टेबल। त्याच्यानंतर 93वी आपली आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल के सागर पब्लिकेशन। 7000पेक्षा जास्त वस्तुनिष्ठ प्रश्न तक्ते मध्यसूत पद्धतीने दिलेले। त्याच्यानंतर 40 प्रश्नपत्रिकांचं एक आपलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल चालू घडामोडीसह याच्यामध्ये सर्व ऍड केलेले आहेत। 30 आदर्श प्रश्नपत्रिका आणि 10 पूर्वीचे प्रश्नपत्रिका, असं जवळपास 4000 प्रश्न याच्यामध्ये कव्हर झालेले। 36वी एडिशन आहे ही। आणि त्याच्यानंतर 2022-23चं पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिका विश्लेषणासह आपण घेतलेले आहेत। त्याच्यानंतर जे काही चालकसाठी काही माझे विद्यार्थी मित्र जे काही फॉर्म भरतात त्यांच्यासाठी पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शन हे आपलं एक बुक आहे, ज्याच्यामध्ये 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। वाहतूक विषय 450 इम्पॉर्टंट MCQ याच्यामध्ये दिलेले आहेत। वाहतुकीची वेगवेगळी चिन्हे रंगीत स्वरूपात अतिशय सुंदर पुस्तक हे आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतूक विषय कायदे व नियम हे आपले एक पुस्तक आहे। 2021च्या 21 प्रश्नपत्रिकांचा जे काही वाहतूक विषय प्रश्न यांचा समावेश आहे। 650 पेक्षा जास्त MCQ याच्यामध्ये दिलेले आहेत आणि वेगवेगळे जे काय सायन्स असतात, सिम्बॉल्स असतात जे चालकसाठी विचारले जातात त्याच्यामध्ये हे घेतलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही हा झाला प्रमोशनचा भाग। तर आत्ता आज आपण 2023चा जो पाठीमागच्या वर्षी झालेला पुण्याचा पेपर आहे पुणे ग्रामीणचा, तर तो पुणे ग्रामीणचा पेपर आज विद्यार्थी मित्रांनो आपण घेणार आहे। तर हा पुण्याचा पेपर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की बरेचशे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर पुण्याचा पेपर घ्या आणि रिसेंटचा पेपर घ्या। आता हा पेपर चालू केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तुम्हीच म्हणताल, तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कमेंट करून की सर कितीतरी क्वेश्चन जसे तुम्ही पाठीमागचे जे काही 9 लेक्चर वगैरे झालेत ॲज इट इज त्याच पॅटर्नवरती क्वेश्चन येतात, क्वेश्चन फिरूनच बाहेर जात नाहीत, तुमच्या लक्षात येईल। आणि त्याच्यामुळं
काही एक लक्षात घ्या, एक सिरियसली अभ्यास करणारा एक क्राऊड आहे, त्या क्राऊडचं असं म्हणणं असतं ती मुलं फार सिन्सिअरली लेक्चर बघतात. विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलरिटी हा अभ्यासाचा पार्ट असलाच पाहिजे. पुणे ग्रामीणचा हा जो काय पेपर आहे 2021ची ही भरती आहे, पण कोविडमुळे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना की कोविडमुळे हा पेपर आपला जो काय हा 2023 साली झाला, बरोबर का. 2023 साली ही भरती झाली, म्हणजे पाठीमागच्या वर्षी. आणि आपलं नशीब एवढं चांगलं की आत्ता 17,000 पोलीस भरती आपली पडते. तर त्याच्यामुळं हे जे काय पेपर आहेत हा तुमचा आत्मा आहे. ज्याला पास व्हायचं आहे ना त्याला हे पेपर आलेच पाहिजेत. बघा, म्हणजे पेपरचं ॲनालिसिस कळलं पाहिजे. म्हणजे नसता पेपर पाठ करून पण उपयोग नाही. यदा कदाचित एक्झामिनर काय करेल, हा पेपर उचलेल, त्याच्या ऑप्शनवरून जो काय नवीन पेपर सेट करेल. मग आता बघूयात आपण क्वेश्चन, की आपला पहिला क्वेश्चन काय आहे. बघा, आता तुम्ही जर नीट बघितलं तर पहिलाच क्वेश्चन हा जो काय मॅथमॅटिक्सचा विचारला. तुम्हाला मी काय सांगितलं की जसा नागपूरचा पेपर होता ॲज इट इज पॅटर्नवरती पुण्याचा पेपर विचारलेला आहे. नागपूरच्या पण पॅटर्नवरती बघा, म्हणजे ज्या मेन सिटी इथं त्या मेन सिटीजमध्ये जिथं जास्तीत जास्त जनता फॉर्म भरत असते त्या ठिकाणी ते पॅटर्न हा फिरवून विचारतायत. म्हणजे विद्यार्थ्याला तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही 100व्या क्वेश्चनपर्यंत. पण आपल्याला आपलं टार्गेट आहे, आपलं हेडिंगच आहे की तुम्ही या पद्धतीनं अभ्यास करा, 70चे तुमचे 95 मार्क होणारच. तुम्ही विचार करा, आपला हा दुसराच पेपर आहे तरी तुमच्या लक्षात येईल की कितीतरी क्वेश्चन रिपीट होत आहेत किंवा त्याच्या बेसिसवरती क्वेश्चन येत आहेत. आणि आपलं लॉजिक आपण थ्रूआउट सेम ठेवणार आहे. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. ऑप्शन नंबर 1ला 100% माहिती असल्याशिवाय जायचं नाहीच. 100%च माहिती पाहिजे तरच ऑप्शन नंबर 1ला जायचं. आणि जे काय गणित आहे हे व्यावहारिक नॉलेजनं सोडवायचं. आणि ज्या वेळेस मी पेपर बघतोय त्याच्या भोवतीचा साधा बेसिक अभ्यास काय आहे तो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय. तेवढा बेसिक अभ्यास करतच आपण पुढे जाणार आहे. जिल्ह्याची विशेष माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. जे नागपूर, आपण पाठीमागचा नागपूरचा पेपर बघितला तर नागपूर जिल्ह्याची बेसिक माहिती असणं विद्यार्थी मित्राला गरजेची गोष्ट होती. सेम तुम्ही आता पुण्याचा पेपर बघताय ना तर पुण्याची बेसिक माहिती तुम्हाला असायलाच हवी. तर आता चालू करूयात. पहिलाच प्रश्न आपल्याला मॅथमॅटिक्स वरती विचारलाय. काय विचारलाय की 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6%. बघा, 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6%. तुम्हाला मी सांगितलं आपला पर्याय काय, ऑप्शन वरून जायचं. 120चे 8% म्हणजे कितीचे 6%. 120 पहिलाच ऑप्शन दिलाय. मला सांगा 120चे 8% हे 120चे 6% एवढे होतील का? येणार नाहीत. ऑप्शन गेला. 120चे 8% जेवढेच असतील तेवढे 120चे 6% कशी भरतील ना. किती कॉमन सेन्सचा भाग आहे. ऑप्शन 1 तर मी जागेवरतीच घालवला. आता राहिलेले ऑप्शन 150, 150, 180. मग हे करायचं कसं लक्षात घ्या. पर्सेंटेज म्हटलं, बघा पर्सेंटेज म्हणजे टक्के म्हटलं की 100 असतं. 100 एवढं लक्षात ठेवायचं. 100. मग 8% कसं लिहिणार. 8% म्हणजे 8/100. 8/100 लक्षात आलं. टक्के म्हटलं की 100ला धरायचं. 8% म्हटलं की 8/100. मग आता काही वेळासाठी असं विचार करा, इथं पर्यायामध्ये काय काय दिले. 120, 180, 160, 150. सगळीकडे 0 0 इथं पण 0. मग हे 0 काही वेळासाठी घालू. हे सगळे 0 काही वेळासाठी घालवायचे आणि तोंडीच करायचं. 12चा पाडा पाठ असायला पाहिजे. तुम्हाला मी पाठीमागचे जवळपास 9 लेक्चर सांगितले. पाढे तुमचे पाठच असायला पाहिजे. वर्ग पाठच असायला पाहिजे. 10 पर्यंतचे घन पाठच असायला पाहिजे. 30 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतचे घन आणि 30, 25, 30 पर्यंतचे पाढे. तुम्ही रोज रेग्युलर हॅबिटनं पाठ करा. बरेचसे क्वेश्चन तोंडी सुटणार आहेत. आता बघा 120चे किती टक्के सांगितलेत. 8%. हे कोणाचे 6% असं विचारले. आता बघा मी तुम्हाला सांगितलं हा 0 काढा. 12 किती होतात. 96. 12 किती 96. मग खालीलपैकी कोणाचा गुणाकार हा 6 न गुंतल्यानंतर किती. 6 न गुंतल्यानंतर 6 ने गुणल्यानंतर 96 येईल. किती 96. मग आता ह्या 96ला ह्या 6 न भागा बरं. 6 ह्या 6 ने ह्याला भागलं 96ला. 96 भागिले 6. 6 एके 6. खाली 90 6 गेले 3. 36. 6 6 36. म्हणजे उत्तर आलं 16. म्हणजेच 160 हे आपलं उत्तर असणार आहे.
तोंडीच उत्तर निघालं असतं, तोंडीच. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन ह्याच्यासाठी करून दाखवलं की बाबा तुम्हाला समजावं. 12×8 = 96. मग 6% म्हणजे काय, खालीलपैकी कशाचा गुणाकार ह्या 6 न गुणल्यानंतर 96च्या आसपास येईल. शून्याचा वरचा विचार करायचा नाही. 12×8 = 96 गुणाकारातच जायचं. सेम पॅटर्न मध्ये प्रश्न येणारच. उद्या जर तुम्हाला या पॅटर्न मध्ये प्रश्न आला तर तोंडी सोडवायचा. कसा, आता बघा 12×8 = 12×8 तर मग 6चा असा कोणासोबत गुणाकार केल्यानंतर उत्तर 96 येईल. उत्तर किती येईल, 96. आता 96 इथं उत्तर येत आहे ना, तर 12×8 = 96. तसं 96चा 6 कोणाशी गुणाकार केल्यानंतर 6 आणि कोणाचा गुणाकार केल्यानंतर 96 उत्तर येईल, तर 16×96. 16×96 म्हणून ऑप्शन नंबर बी हे ह्याचं उत्तर राहील 160. हे झाला एक मेथड. तोंडी जर काढायचं म्हटलं तर सरळ सरळ गुणाकार करायचा ह्या मेथड मध्ये. 12×8 = 96, 16×96. आता बघा ह्या 6 आपण सगळ्या पर्यायांना गुणू. 120 तर ऑलरेडी 12 गेला होता. 15×9 हा ऑप्शन गेला. 8×8 म्हणजे 108 हाही ऑप्शन गेला. सरळ सरळ उत्तर येत होतं. म्हणजे गुणाकारानं तोंडीच उत्तर निघालं असतं. पण जर यदा कदाचित तुम्हाला ही दुसरी मेथड आहे, ह्या दुसऱ्या मेथडनं देखील तुम्ही उत्तर काढू शकता. हे आपल्या बुक मधली मेथड आहे. 120% कसं लिहितात, 120चे 8% गुणुले 8/100. 8/100 असं लिहितात ना, टक्के म्हणजे 8/100. तुम्हाला मी सांगितलंय तेच इथं लिहिले. 120 गुणुले 8/100. मग ह्या शून्याला हा शून्य गेला. किती झाले, 12×8 = 12×8 /10. मग हे जे काय उत्तर येईल तसंच इकडे उत्तर आलं पाहिजे. कशाचं, 6च्या फॉर्मॅटमध्ये. हे इकडे बघा एक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहिले आणि मग गुणाकार करून 160 एवढं उत्तर आणले. तुम्ही एक्सप्लेनेशन व्यवस्थित झूम करून पाहू शकता. कळलं. म्हणजे तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की पर्सेंटेज काढत असताना पहिल्यांदा त्याचे 10% काढायचे. सुरुवातीला काय करायचे, 10% काढायचे. ह्या फॉर्मॅट मधला क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. या फॉर्मॅट मधले क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. सेम पॅटर्न, फक्त आकडे बदलणार ते. म्हणजे पाढे जर पाठ असते तर बघता क्षणी एक साधारणतः 3 सेकंदाच्या आतच कळलं असतं की 16×96 12×8 = 16×96 उत्तर भेटलं असतं. आता पुढचा क्वेश्चन मराठीचा दिलाय बघा. मराठीचा काय दिलाय, पुढील म्हण पूर्ण करा. पुढील म्हण पूर्ण करा दिले का नाही. पहिला मॅथमॅटिक्स टाकलं, दुसरं मराठी टाकलं. म्हण पूर्ण करा. काय म्हणे, कामापुरता मामा, मग ताकापुरती मामी, मावशी, आजी. म्हणजे स्त्रीलिंग यायला पाहिजे. यापैकी नाही, कधीच यापैकी नाही ऑप्शनला जायचं नाही. ऑप्शन गेला बघा, मामी, मावशी की आजी. आणि आपल्याला अतिशय सोपी म्हणे, रोजच्या आपल्या बोलीभाषेतली म्हणे की कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी किंवा आजीबाई असं आपण म्हणतो. म्हणून ह्याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 3. तुम्हाला मी सांगितले एखाद्या व्यक्तीचं नाव विचारलं असेल तर ऑप्शन नंबर 3 ला ठेवण्याचं प्रमाण जास्तीत जास्त राहतं. आता बघा मराठीचा प्रश्न झाला. यापैकी नाहीला तुम्ही जाणार नाही जोपर्यंत 100% माहिती असत नाही. एक्झामिनरचे काहीतरी अपेक्षा असेल ना की तुम्ही उत्तर काढावं म्हणून. का यापैकी नाहीला कसं उत्तर ठेवतील. 100% माहिती असल्याशिवाय यापैकी नाहीला जायचं नाही. शक्यतो उत्तर तिथं 99% नसतं. अगदी क्वचित 0.1% तिथे आन्सर ठेवलेलं असतं. आता पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने 30% रक्कम, गणित आलं की थोडं सावध व्हायचं. आता बघा, पहिला गणिताचं विचारलं, दुसरं मराठी विचारलं, तिसरं परत गणित विचारलं. म्हणजे एक्झामिनर काय खेळवून ठेवतोय विद्यार्थ्याला. आता बघा, एका व्यक्तीने 30% रक्कम, आलं टक्केवारीचं गणित, 30% रक्कम खर्च केली. काय केली, 30% खर्च केली. बर, तरी सुद्धा त्याच्याकडे 630 रुपये शिल्लक राहिले. शिल्लक किती राहिले, 630 रुपये. बर, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते. शिल्लक किती राहिलेत, 630. शिल्लक किती राहिले, 630. आपण आकडे लिहून घ्यायचं. बर, खर्च किती केले, 30% खर्च केले. 30% त्याने खर्च केले. 30% खर्च केले. मग उरल्यात त्याच्याकडे किती, 630 रुपये. जर त्याच्याकडे, आता हे कशाचं उदाहरण आहे, टक्केवारी. ज्यावेळेस टक्के असते, टक्के पर्सेंटेज म्हणजे टक्के, त्यावेळेस नेहमी 100 मानायचं. किती मानायचं, 100 मानायचं. मग आता मी 100 मानलं तर खर्च माझा किती झालाय, 30% झालाय. खर्च किती झालाय,
30% झालाय. मग मी टोटल माझ्याकडे असणारी रक्कम ही 100% असणार आहे ना. सपोज माझ्या खिशामध्ये 1000 रुपये तर ते माझे 100% रक्कम आहे. त्यातले 300 रुपये खर्च केले मी, म्हणजे 30% खर्च केले. बघा नीट आहे का. म्हणजेच काय की जर मी 30% खर्च केले असतील तर माझी जी काय खिशातली माझी रक्कम आहे ती किती आहे टोटल 100%. माझी सगळी रक्कम जी काय सगळी रक्कम असणार आहे ती किती असणार आहे 100% रक्कम असणार आहे. आता तिच्यातून खर्च झालेली वजा केली, वजा 30% केलं तर बरोबर शिल्लक राहील. बरोबर काय राहील शिल्लक राहील. आता नीट बघा 100% वजा 30% ही काय राहील माझी शिल्लक रक्कम राहील ना. हा मग आता बघा 70% किती 70% बरोबर 6300. 6300 उत्तरच आलं. ज्याला गुणाकार भागाकार करता येतो त्याला तोंडीच उत्तर निघणार. 7च्या पाड्यात 63, 9 7 63 म्हणजे 9 आकडा असणार उत्तर राहणार 9000. जागेवरतीच उत्तर आलं. म्हणजे त्याने गुणाकार भागाकार करायचीच गरज नाही. पण तरी करू आपण. तुम्हाला मी सांगितलं की टक्के कशी लिहायचे. 70% म्हणजे 70/100. 70/100 बरोबर 6300. 6300. आता गुणाकार भागाकार करू. हे 100 इकडं भागिलेत, इकडे गेल्यावरती गुणिले झाले, इकडे गेल्यावरती गुणिले झाले. मग आता तिकडे नेऊ. बघा आता 70 बरोबर बघा 70 बरोबर 6300 गुणिले 100 गुणिले 100. आता हे 70 बरोबर आहेत, इकडे आल्यावरती काय होईल भागिले होतील. म्हणजे 6300 गुणिले 100 भागिले 70. कारण हे 70 ही तर एकटेच आहेत ना. इकडे गेल्यावरती हे सगळं गुणाकारात आहेत तर त्याला ते काय होतील भागिले होतील. मग आता शून्याला शून्य गेला. 7 1 7 9 7 63 म्हणजे इथं झाले 900 आणि इथला एक शून्य म्हणजे उत्तर आलं 9000. म्हणजे त्याच्या हातामध्ये सुरुवातीला 9000 रुपये होते. परत एकदा सांगतो कसं काढलं नीट बघा. काय केलं मी सुरुवातीला किती 30% खर्च झालाय. त्यांनी सांगितलं 30% खर्च झाला. बर रक्कम किती शिल्लक आहे 6300. म्हणजे 30% खर्च झाला म्हणजे 70% शिल्लक राहिले. ओके म्हणजे 70% शिल्लक राहिलेली माझी रक्कम किती आहे 6300. 70% शिल्लक राहिलेली रक्कम किती आहे 6300. मग आता ह्या टक्केवारीचं रूपांतर अगदी साध्या पद्धतीने 70 चे 100. हा 100 इकडे भागिले, इकडे गेल्यावरती गुणिले झालं. मग बघा 6300 गुणिले 100. हे 70 इकडे छेदात आहेत, अंशात आहेत, इकडे आल्यावरती छेदात येतील. म्हणजे 6300 गुणिले 100 डिवायडेड बाय 70. आणि मग ह्या 70 ह्याचा शून्य इकडे एक गेला. 9 6 9 63 900. 900वरचा एक शून्य बरोबर 9000. आता तुम्हाला तोंडी उत्तर कसं काढायचं ते सांगतो बघा. आता इथं काय म्हणतंय की 30% खर्च केला तरी सुद्धा त्याच्याकडे किती शिल्लक राहिले 6300. मग 7000 उत्तर येईल का. 30% रक्कम खर्च केला म्हणजे 700 रुपये फक्त. म्हणजे 30% रक्कम असेल का. 7000 आणि ह्या 630 मध्ये कितीचा फरक आहे 6300 आणि ह्या 7000 मध्ये फक्त 700 रुपयाचा फरक आहे. आणि 700 रुपये म्हणजे 30% रक्कम असेल का. कशीच असणार नाही. ऑप्शन गेला. 10000 असेल का नाही. म्हणजे उत्तराचं तुम्ही फॉर्मॅट लक्षात घ्या की त्यांनी ऑप्शन पण कसे सेट केलेत. ऑप्शन पण असे लांब लांबचे सेट केलेत. आणि बघता क्षणी कळतंय की 7च्या पाड्यात 63 म्हणजे काहीतरी 9च्या संदर्भात उत्तर यायला पाहिजे. बघितलंच की कळलं असतं की 70% शिल्लक राहिलेत. 70% शिल्लक राहिलेत. 9 7 63 आहेत. म्हणजे 9 तर उत्तराच्या सुरुवातीलाच यायला पाहिजे. 9000 उत्तर आलं असतं. आणि मग इथं दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला गणित पाहायला भेटेल. तुम्ही एक्सप्लेनेशन वाटलंच तर बुकमधलं झूम करून पाहू शकता. रिझोल्युशन थोडंसं वाढवायचं आहे. 480 मध्ये जर केलं तर तुम्हाला पुस्तक व्यवस्थित दिसेल. आता पुढचा प्रश्न 4 नंबरचा. आता बघा 3 नंबरला तर मॅथमॅटिक्स विचारलं होतं. आता 4 नंबरला पण मॅथमॅटिक्सच विचारले. काय विचारलंय बघा. एक कपाट 10,000 रुपयांना खरेदी केली. आपण मागच्या वेळेसच नफा तोटा घेतलेला आहे. आता बघू हे कशा पद्धतीनं. एक कपाट 10,000 रुपयांना खरेदी केले. काय केले खरेदी केले. म्हणजे मी खरेदी करून विक्री केली. म्हणजे 10,000ला खरेदी केली आणि विक्री केली.
विक्री केली असता मला 15% तोटा झाला. 15% तोटा झाला म्हणजे 100%. मी 10,000ला घेतलं आणि काहीतरी घाट्यानं विकलं म्हणजे 10,000च्या कमी किमतीला विकलं. बर, तर त्या कपाटाची विक्रीची किंमत किती? बर, त्या कपाटाची विक्रीची किंमत किती? मी आता तुम्हाला खरं सांगू, आता ऑप्शन बघू आपण. 1,500, 1,000, 100, 8,500 आणि 800. न बघताच मला उत्तर कळलं की 8,500 उत्तर आहे. आता तुम्ही म्हणताल सर कसं काय कळलं? अहो साधी गोष्ट आहे. 10,000ला कपाट विकत घेतलं म्हणजे खरेदी केलं आणि आता ते विकलंय, पण त्यावेळेस विकत असताना 15% तोटा झाला. 15% तोटा झाला. 15% तोटा झाल्यानंतर त्याची विक्री किंमत विचारली. तोटा किती झाला ते विचारलं नाही. तोटा किती झाला ते विचारलं नाही. त्यांनी जाणून बुजून बाकीचे 1,500, 1,100, 800 हे तोटा झालेले ऑप्शन टाकलेत. कारण त्यांना माहितीये विद्यार्थी काय करतात, तोटा काढणार, वाचणारच नाही की काय विचारले काय हे महत्वाचं आहे. विक्री किंमत विचारली तुम्हाला, विक्री किंमत. मग मला सांगा 15% तोटा झालाय 10,000 रुपयांच्या ह्याला. 10,000च्या ह्याला 15% तोटा झाल्यानंतर किंमत हे काहीतरी हजारात असेल ना. 8,000, 7,000, 9,000 अशी काहीतरी असेल ना. का 1,500, 1,000, 800 असे ऑप्शन असतील का? हे ऑप्शन बघता क्षणी गेले, लगेचच कळते. कारण विकतोय ना मी, ह्याच्यातली ही किंमत आणि ही किंमत मॅच व्हायला पाहिजे ना. 10,000 आणि 8,500 जवळपास मॅच आहे. आता गणितीय पद्धतीने सांगतो तुम्हाला, म्हणजे बघून तर तुम्हाला सांगितलं की मी कसं काढलं असं. कारण मला विचारलं काय, विक्री किंमत. विक्री किंमत ही त्याच्या खरेदी किमतीच्या जवळपास पाहिजे ना. म्हणजे 10,000च्या जवळपास काहीतरी किंमत पाहिजे. 8,500, 9,000, 9,500 किंवा बाबा 7,500 का 1,000, 1,100, 800. 800 आता काहीतरी आपलं असंच फालतू ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरूनच कळते आपल्याला की बाबा एक्झामिनर तुम्हाला काय काय फसवतोय. कारण एक्झामिनरला माहिती आहे मुलगा काय करणार, तोट्याचा फॉर्म्युला पाठ करणार. काय करणार, तोटा कसा काढायचा ह्याचा फॉर्म्युला पाठ करणार आणि फॉर्म्युला पाठ केला किती काय काढणार, तोट्याचं उत्तर काढणार. आता इथं बघा, इथं स्पष्टीकरण दिलंय आणि ह्या स्पष्टीकरणाच्या मध्ये सरळ सरळ 1,500 तोटा दिलाय आणि 1,500 पहिल्याच ऑप्शनला ठेवले. एक्झामिनर फार जास्त हुशार असतात. त्यांना माहिती आहे की पोरग कुठं फसणार आहे. कारण मग घरी आल्यावरतीच कळतं की बाबा 1,500 रुपये तोटा होता आणि मला विक्री किंमत विचारली होती. काय काढायचंय हे विचारलंच, वाचलंच नाही नीट. उत्तर 100% येत होतं. अभ्यास वर्षभर केला होता, पण प्रश्नपत्रिका सोडवत असताना काय काढायचे ते बघितलंच नाही. विक्री किंमत काढायला लावली आणि तोटा तिथं पेपरमध्ये काढून आला. तोटा तर पहिल्याच ऑप्शनला ठेवला होता. म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाठीमागच्या 9 व्हिडिओमध्ये एकच वाक्य वारंवार सांगितले, विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 1चं उत्तर आलं ना तर 100% थांबा आणि परत सोडवा. ऑप्शन नंबर 1 हा एवढा भारी मेंटॅलिटीने सेट केलेला असतो ना की ती पोरग तिथं ट्रॅपमध्ये सापडतच, अशा पद्धतीने ट्रॅप केलेला असतो. आता तुम्हाला पाठीमागच्या तुम्ही व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवत असताना अगोदरच त्याचं एक बेसिक असं सांगितलेलं आहे की जर अशा पॅटर्नमध्ये प्रॉब्लेम आला तर काय करायचं की जी काही विचारले त्याचे सुरुवातीला 10% काढून घ्यायचे, जे काही विचारलं असेल ते. मग आता बघा, मला काय दिले, 10,000 किंमत दिली का नाही, 10,000 किंमत दिली. 10,000चे काय मी तुम्हाला सांगितले 10% काढायचे. किती टक्के काढायचे, 10%. मग 10% म्हणजे किती असतं, ह्याच्यावरचा एक शून्य खोडायचा, ह्याच्यावरचा एक शून्य खोडायचा. मग शून्य खोडला की किती झालं, 1,000 रुपये झालं. किती झालं, 1,000. 1,000 म्हणजे 10%. म्हणजे हा 10% जरी तोटा तुम्ही ह्या 10,000 मधून 1,000 रुपये वजा केले असते तरी उत्तर माझं 9,000 रुपये आलं असतं ना. 10% तोटा झालाय असं जरी समजलं असतं तरी 9,000. इथे एकही ऑप्शन मला तसा नाही, एकही ऑप्शन नाही. 1,500 आणि 1,100 आणि 800 कशा गुणाकार भागाकार फॉर्म्युलेन पाठच करायचे नाहीत. आणि दुसरं एक मी त्यावेळेस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलंय, 10% काढायचे आणि त्याचे निम्मे करायचे. काय करायचे, त्याचे निम्मे करायचे. त्याचे निम्मे केले की आपल्याला जे उत्तर भेटेल ते 5% असणार आहे. म्हणजे 10%चे निम्मे किती होणार, 5%. मग ह्याला भागिले 2 केला 1000ला तर उत्तर किती, 500. मग हितला हे 1,000 रुपये आणि हे 500 रुपये
असा 1,500 तुमचा तोटा झाला. उद्या जरी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये फक्त तोटा विचारला तरी 1,500 तुम्ही सांगू शकता. आलं का लक्षात? म्हणजे उद्या जरी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलं की नसता तुम्हाला तोटा किती झालाय तर 1,500 रुपये झालाय. काढला का नाही तुम्ही? म्हणजे नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं, हा प्रॉब्लेम सोडवत असताना मी काय केलं, 10,000 मला खरेदी किंमत केली होती, बाकी काहीच वाचलं नाही. त्याचे पहिल्यांदा 10% काढले. 10% काढले म्हणजे काय टक्केवारी काढत बसलो का? नाही, फक्त एक शून्य खोडला. एक शून्य खोडला की मला 1,000 रुपये जे काय उरलेले भेटले, 1,000 रुपये, हे 1,000 रुपये म्हणजे माझे 10% असणार आहेत. त्याचे निम्मे केले की माझे 5% असणार आहेत. मग ते किती झाले? 500. हे 1,000 आणि हे 500, 1,500. 1,500 माझा तोटा झालाय. हा काय झालाय? माझा तोटा. वस्तू खरेदी कितीला केली? तोटा झालाय. वस्तू खरेदी केली 10,000ला. वस्तू खरेदी केली 10,000ला, वजा हा तोटा केला की उत्तर आलं 8,500. उत्तर आलं 8,500. अहो पेनच टेकवायची गरज नव्हती. पेनच टेकवायची गरज नव्हती. तुम्ही ऑप्शन किती डोळसपणे बघताय आणि तोंडी कॅल्क्युलेशन कसं सोपं करताय. मी कुठंतरी लिहिलं का? हे मी तोंडीच केलं असतं. 10,000चे 10% म्हणजे एक शून्य काढला, राहिले 1,000, तोंडीच केलं. आणि 1,000चे निम्मे 500, सगळ्या आपल्या व्यवहारातल्या नोट आहेत ना, 1,000चे निम्मे 500, वरचे 1,000 आणि खालचे 500, 1,500 झालं. उत्तर झालं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला गणित काय करायचंय, सोपं सोपं करत चालायचं, अवघडच जायचं नाही. ते बेसिक वरती क्वेश्चन विचारतायत पण ऑप्शन बाकीले डोक्याने ठेवतायत. कारण बघा तुम्ही ऑप्शन नंबर 1 कसा ठेवलाय? 1,500. आणि तुम्ही एवढं जरी एखाद्याला डोकं चाललं असताना की यार विक्री किंमत एवढीशी 1,500 आणि 1100 800 तर कसलीच व्हॅल्यू नव्हती. म्हणजे असली कशी काय ठेवतील? जागेवरतीच ऑप्शन केले असेल. तोंडीमध्ये त्या मुलाने 2 ते 3 सेकंदात गोल पण केला असता. गोलच केला असता. त्यात काय डिटेलमध्ये वाचायची गरजच नव्हती. पेपर तुम्हाला 100% मार्क्स देत असतो. 100%. आपण त्याच्याकडे व्यवस्थित बघत राहायचं. 3 प्रश्न झाले. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 झाले, सॉरी. आता 5वा प्रश्न काय विचारलाय? हां, 5वा प्रश्न बघा की खालीलपैकी कोण G20चा मेंबर नाही? काय विचारले? खालीलपैकी कोण G20चा मेंबर नाही असं विचारलंय. आणि तुम्हाला मी अगोदरच ट्रिक अशी सांगितली की जर मला नाही विचारले, पाठीमागचे पेपर बघा की जर मला नाही विचारलं तर मी खालून सुरुवात करतो. जर मला उत्तर आलंच नाही तर एखादा प्रश्न जो निगेटिव्ह विचारलाय, जो प्रश्न निगेटिव्ह विचारलाय, सरळ सरळ नाहीचं उत्तर ऑप्शन नंबर मी डी मारतो. माहिती नसेल तर, अभ्यासाचा भाग असेल तर 100% यायला पाहिजे. आता वैयक्तिक मला विचारताल तर मी एवढ्या वर्ष झाला अभ्यास करतो, टीचिंग करतो, मला अजून G20चे ठराविक देश सोडले तर मला सांगता येणार नाहीत. म्हणजे काय? विद्यार्थ्यांना लॉजिकली जाणं गरजेची गोष्ट होती. आता हा प्रश्न का विचारला? हा प्रश्न का विचारला? कारण हा त्यावेळेचा करंटचा मुद्दा होता. 2023 साली G20चं यजमानपद भारताकडे होतं. त्यावेळेचा करंटचा मुद्दा होता. G20चं आपल्याकडं भारताकडं यजमानपद होतं. म्हणजे भारत हा याचा मेंबर आहेच. भारत हा याचा मेंबर आहेच. इथं खाली एक्सप्लेनेशन मध्ये सगळेच्या सगळे देश दिलेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये एक बारीक पॉइंट असा होता की युरोपियन युनियन हा एक संघ आहे. युरोपियन राष्ट्रांचा हा एक संघ आहे. संघ असून देखील त्याला G20 मध्ये समावेश आहे. तो G20चा एक भाग आहे. परंतु इथं काय विचारले? नाही. म्हणजे युरोपियन युनियन तर आहे, ऑप्शन गेला. मग आता बघा खालीलपैकी तो त्यावेळेचा करंटचा मुद्दा होता. त्यावेळी G20चं खूप जास्त सगळीकडे गाजावाजा होत होता, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला होता. आता तेवढ्या लेवलला प्रश्न विचारतील असं मला तरी वाटत नाही. परंतु बाबा अभ्यासाचा भाग म्हणून पाठीमागच्या वर्षी प्रश्न विचारलाय तर एक नजरेखालून सगळे देश घालायला काही हरकत नाही. मग युरोपियन शक्यतो क्वेश्चन विचारणार नाहीत बरं का, कारण हा करंट बेस्ड क्वेश्चन आहे आणि करंटचाच क्वेश्चन आहे माझ्या ट्रायंगलला. पण आता क्वेश्चन विचारणार नाहीत. पण जर मला विचारलं असतं की याचं मला तिथं जर एक्झाम हॉलमध्ये आलं नसतं तर बी ऑनेस्ट प्रामाणिकपणे मी सरळ सरळ ऑप्शन नंबर डी व्हिएतनाम मारला असतं. कारण नाही, तुम्ही पाठीमागचे माझे सगळे पेपर बघा, मी तुम्हाला हेच सांगितले, नाही विचारलं की शक्यतो उत्तर लास्टला ठेवलेलं असतं. मी लास्टकडून फिरवून येतो. एक बघा पाठीमागचा मला क्वेश्चन आठवतोय की
खालीलपैकी कोणती नदी नागपूरमधून वाहत नाही? आणि ऑप्शन असे दिले होते पेंच, दुसरा ऑप्शन कन्हान होता, तिसरा ऑप्शन मला आता आठवत नाही, असंच काहीतरी होतं, आणि चौथा ऑप्शन मुळा मुठा नदी होती. मग नाही विचारलं होतं तर मी सरळ सरळ आलो मुळा मुठा नदी. मुळा मुठा नदी तर पुण्यात आहे, मग नागपूरचा काय रोल येत नाही, सरळ सरळ मला उत्तर गावलं. असं सेम लॉजिक लागलं का नाही बघा. लॉजिक बाहेर जात नाही, लॉजिक बाहेर जात नाही, आपण लॉजिकली चाललोय व्यवस्थित. हा प्रश्न तुम्हाला मला विचारून घ्या, मी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती सांगतो की सगळा महाराष्ट्र मला बघतोय की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येतच नाही. महाराष्ट्रातल्या कितीतरी तुम्ही पोरांना विचारा की G20 अगदी राज्यसेवा टॉप मारलेल्या पोराला जरी आता विचारलं की 20च्या 20 देश सांग, तरी तुम्हाला मी सांगतो की त्याला सांगता येतील खात्रीने, असं सांगू शकत नाही. मग लॉजिकली काय क्वेश्चन डील करायचे असतात बघा. लॉजिकली हा त्यावेळेचा अभ्यासाचा भाग होता. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो हे 20च्या 20 देश ॲटलिस्ट माहिती असणं गरजेची गोष्ट होती. त्यातला UK हा युरोपियन युनियन मधून बाहेर पडला होता, तरी पण G20चा भाग होताच. हे बाकीचे सगळे देश तुम्ही वाचून घेऊ शकता, ह्याचा स्क्रीनशॉट काढा. व्हिएतनाम हा G20चा मेंबर नाही. मग आता इथं प्रश्न काय, युरोपियन युनियन, तुर्की म्हणजे टर्की आणि इंडोनेशिया हे तिन्हीच्या तिन्ही देश G20चे पार्ट आहेत. अतिशय महत्त्वाचा पेपर आहे हा, पुण्याचा पेपर आहे. मॅक्सिमम मुलं पुण्यामध्ये फॉर्म भरतात, पेपर हे असेच चालतात. म्हणजे पेपरचा एक बेस बघा तुम्ही की ह्या पेपरचं आय थिंक मेरिट बरं का, नॉट शुअर, बट काहीतरी 139-140च्या घरात मेरिट लागले. म्हणजे पेपरच्या काठिण्य पातळी असून पण मुलांचा अभ्यास तेवढ्या लेवलला, एवढं लक्षात घ्यायचं. त्यामुळं अभ्यास असं ताकद लावून अभ्यास करायचा. आणि मग सूर्यकुळातील सर्वात मोठा ग्रह कोणता, असा आपल्याला प्रश्न आहे. मग ह्या प्रश्नावरून मी तुम्हाला सांगितलं की शुक्र काय, चांदणी सकाळची उगवते. मग त्या चांदणीवरून आपल्याला लक्षात आलं की शुक्र तर उत्तर असू शकत नाही, म्हणजे यापैकी नाही तर उत्तर गेलंच आपलं. चंद्र तर उपग्रहचा आहे, आणि बृहस्पती आणि शुक्र या दोघांमध्ये उत्तर होतं. तर शुक्राची तर चांदणी दिसते, म्हणजे शुक्र ते गेलं म्हणजे बृहस्पती उत्तर आहे. म्हणून बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह, असं सोपं तुम्हाला फसवलेलं आहे. मग आता ह्याच्या रिलेटेड महत्त्वाची अशी माहिती काय आहे, तर मग आता बघा, जर तुम्हाला आत्ता ते सूर्यमालेतील, नीट लक्षात घ्या, सूर्यमालेतील उपग्रह कळलं पाहिजे. चंद्र काय आहे, उपग्रह आहे. चंद्र सरळ सरळ उपग्रह आहे ना, त्यामुळे चंद्राचा तर विषयच येत नाही. मग सूर्यमालेतील ठराविक प्रश्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग कोणते कोणते प्रश्न, आता नीट बघा, आपण ठराविक प्रश्न घेऊ. क्वेश्चन 1 की काय, जसा तुम्हाला सर्वात मोठा ग्रह विचारलाय तसा सर्वात लहान ग्रह पण विचारू शकतात, बरोबर का. सर्वात लहान ग्रह कुठला आहे, तर बुध. कोणता आहे, बुध. हा झाला 1. क्वेश्चन नंबर 2 काय, की सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता, जवळचा ग्रह सूर्याला बरं का, त्याचं पण उत्तर काय राहील, बुध. त्याच्यानंतर क्वेश्चन पुढचा, जसा मोठा विचारलाय तसं लहान ग्रह बुध राहील. सर्वात जवळचा ग्रह कोणाच्या, सूर्याच्या बरं का, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कुठला, बुध. मग आता बघा की क्रम कसा असतो, हिथं बुध ग्रह आहे, 1 नंबरला बुध, 2 नंबरला शुक्र, 2 नंबरला शुक्र, आणि 3 नंबरला आहे पृथ्वी. 3 नंबरला आहे आपली पृथ्वी. आणि मग इकडं आहे सूर्य. इथं काय आहे, सूर्य आहे. हा आहे सूर्य. म्हणजे आता बघा, सूर्याकडून इकडे चाललंय बुध, शुक्र, पृथ्वी. आणि मग ह्याच्यानंतर काय येणार आहे पुढं, पुढे येणार आहे मंगळ. काय येणार आहे, मंगळ. मग उद्या प्रश्न तुम्हाला विचारला, कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये पृथ्वी आहे, तर शुक्र आणि मंगळ या 2 ग्रहांच्या मध्ये काय आहे, पृथ्वी आहे. अजून काय प्रश्न तयार होऊ शकतो ग्रहमालेवरती, की असा कोणता ग्रह आहे ज्याला कड आहे.
असा कोणता ग्रह आहे ज्याला कड आहे, तर त्याचं उत्तर आहे शनी. त्याचं उत्तर काय आहे? शनी. म्हणजे शनी ग्रहाला कडे आहे. त्याच्यानंतर शनीबद्दल अजून माहिती काय की बाबा शनी ग्रह जर एखाद्या समुद्रात जर बुडवला तर तो तरंगू शकतो. काय होऊ शकतो? तरंगू शकतो. तरंगतो असं लक्षात ठेवायचं. म्हणजे शनी ग्रहाला काय आहे? भोवती कडी आहे, शिवाय तो तरंगतो. हा आपला सिक्वेन्स झाला. सूर्याच्या सगळ्यात जवळचा बुध, त्याच्यानंतर पृथ्वीची जुळी बहीण कोणती? तर शुक्राला पृथ्वीची जुळी बहीण असं म्हणतात. काय म्हणतात? शुक्राला पृथ्वीची जुळी बहीण. काय म्हणतात? शुक्राला पृथ्वीची जुळी बहीण असं म्हणतात. मग आता परत एकदा, सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कुठला? बुध. त्याच्यानंतर 2 नंबरला शुक्र, 3 नंबरला पृथ्वी. मग विचारलं सूर्यमालेतील 3 नंबरचा ग्रह कोणता? 3 नंबरचा ग्रह कोणता? पृथ्वी. पृथ्वी कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये आहे? शुक्र आणि मंगळ. पुढं लालसर दिसणारा ग्रह कुठला? मंगळ. लाल दिसणारा असतो, लाल दिसणारा असतो. त्याच्यानंतर कोणत्या ग्रहाला कडे आहे? शनी ग्रहाला कडे आहे. सपोज पाण्यामध्ये एखादा जर टाकला तर सगळ्यात तरंगू शकतो असा ग्रह कुठला? शनी ग्रह. आणि अजून एक सांगतो, जिथे इथं गुरुवरती प्रश्न विचारलाय तर सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कुठला? तर त्याचं उत्तर आहे गुरु. तर त्याचं उत्तर काय आहे? गुरु. सर्वात जास्त उपग्रह असणारा, सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता? तर त्याचं उत्तर आहे गुरु. सर्वात लास्टचा म्हणजे शेवटचा ग्रह कुठला? युरेनस. शेवटचा ग्रह युरेनस. सॉरी नेपच्यून आहे. नेपच्यून आय थिंक. सॉरी नेपच्यून, ज्याला वरुण ग्रह असं म्हणतात. मराठीमध्ये लक्षात ठेवा, कारण मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न येईल वरुण. आणि असा कोणता ग्रह आहे ज्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेतलेला आहे? असा कोणता ग्रह आहे ज्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेतलेला आहे? ग्रहाचा दर्जा काढून घेतलेला आणि त्याचं नाव आहे प्लुटो. काय? प्लुटो. प्लुटो आता ग्रहामध्ये येत नाही, त्याला बटू ग्रह असं म्हणतात. काय म्हणतात? बटू ग्रह. मग आता बघा, सर्वात जास्त उपग्रह असणारा कुठला आहे? गुरु. सर्वात मोठा पण कोण आहे? गुरु. सर्वात जास्त उपग्रह कोणाला आहेत? गुरुलाच आहेत. शेवटचा ग्रह वरुण, ज्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेतलाय प्लुटो. त्याच्यानंतर कडे असणारा ग्रह कुठला आहे? शनी, जो समुद्रासारख्या मोठ्या पाण्यामध्ये टाकला तर तरंगू शकतो, ज्याची डेन्सिटी फार कमी आहे, असा शनी ग्रह. त्याच्यानंतर पृथ्वीची जुळी बहीण कुठली? शुक्र. सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कुठला? बुध. जसा सर्वात मोठा ग्रह गुरु आहे तसा सगळ्यात लहान ग्रह हा बुध आहे. असं याच्या बाहेर ग्रहमालेवरती प्रश्न जाणार नाही. अतिशय बेसिक लेवलची माहिती तुम्हाला मी या क्वेश्चनच्या आधारे सांगितलेली आहे. ज्यांना हवंय ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. असा एक स्क्रीनशॉट काढा. सर्वात लहान ग्रह हा एक स्क्रीनशॉट काढा, सर्वात दर्जा काढून घेतलेला. आणि असा एक स्क्रीनशॉट काढा की बाबा सर्वात शेवटचा ग्रह कोणता. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे की बाबा 7 नंबरचा क्वेश्चन काय विचारले की 45 सेकंद व 5 मिनिट यांचे गुणोत्तर किती? गुणोत्तर किती हा जर जिथं गुणोत्तर दिसतं ना तर सरळ भागाकाराची रेष मारायची. काय म्हणायची? भागाकाराची रेष मारायची. आता कोणाचे गुणोत्तर विचारले? 45 सेकंद. इथं लिह बाबा, 45
सेकंद. हे तुम्ही सेकंद पेपरमध्ये लिहायचं नाही, मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगतोय. 45 सेकंद. व व व म्हणजे जोडलंय. 45 सेकंद व 5 मिनिटांचे गुणोत्तर. 5 मिनिटं कुठे येणार आहे? छेदात येणार आहे. 5 मिनिटे यांचं काय करायचं? गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे असं भागाकाराच्या स्वरूपात लिहिलं. आता पुढं कसं? बरोबर 45 आहे तसं खालचे कशामध्ये आहेत? मिनिटामध्ये आहेत. त्याचं रूपांतर कशात करायचं? सेकंदात करायचं. तोपर्यंत डायरेक्ट मी गुणाकार भागाकार करणार नाही, सोपं करण्याचा प्रयत्न करणार. 5 गुणुले मिनिटाचं सेकंद करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. किती? 60 सेकंद म्हणजे 60 सेकंदाचा 1 मिनिट म्हणजे गुणुले 60. आता हे कशात झालं? दोन्ही पण सेकंदात झालं. मग आता सेकंदाला सेकंद गेले. आता 15चा पाडा नीट आठवा. 15 एके 15, 15 त्रिक 45, 15 चौक 60. 15 चौक 60 म्हणजे वरती किती राहिले? 3, खाली किती राहिले? 5 गुणुले 4. 5 गुणुले 4 बरोबर 3 भागिले 5 चौक 20 म्हणजे 3/20 हे आपलं उत्तर येईल. 3/20 ऑप्शन नंबर 1. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न होता. आता थोडं ऑप्शन वरून जाऊयात. आता बघा, नीट बघा. तुम्ही जर ऑप्शनचं ऑब्झर्वेशन केलं 3/20 4/20 म्हणजे उत्तर हिथं ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. म्हणजे 9/40 उत्तर येणार नाही. गणित तर तुम्ही सोडवलं पाहिजे, त्यामुळे मूर्खासारखं यापैकी नाहीला उत्तर करायचं नाही. म्हणजेच नीट विचार करायचं, शांत डोकं ठेवायचं. उत्तरापर्यंत तुम्ही बघा ना 50% पर्याय तर मी जाग्यावरती डिलीट केलेत. विद्यार्थी मित्रांनो, सोडवत असताना जास्तीत जास्त अवेअरनेस ठेवायचा, पेपरशी जास्तीत जास्त बोलायचं. ही सवय लागली का नाही? तुम्ही आता 9च्या 9 पार्ट बघा, हा आता रिसेंट पडलेला पेपर बघा, तुमच्यात बघा कितीतरी पटीनं वेगळी इम्प्रूव्हमेंट दिसेल. 17,000च मुलं घ्यायचे, 20 लाख मुलं घ्यायचे नाहीत. त्यामुळे त्या 17,000 मध्ये येण्यासाठी काहीतरी वेगळा अप्रोच असला पाहिजे. आता पुढे बघा, हे तुम्ही लक्षात आलं. मी लगेचच 5 गुणिले 60 मग त्याचा गुणाकार 300 असं केलं नाही. गुणाकारात वेळ घालवला नाही, सगळं मांडून घेतलं. पाडे सोपे सोपे वापरतायत का ह्या पद्धतीचा विचार केला आणि उत्तर काढलं. तुम्ही कसंही करू शकता. ह्या 5 पण 45ला भाग देऊन परत त्या 9 60ला भाग देऊन अशा पद्धतीने उत्तर काढू शकता. तुमचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न 8 नंबरचा. खालील शब्दसमूहातील गटात न बसणारा शब्द ओळखा. कशात? गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग आता बघा, मराठीचा प्रश्न आहे. बघा, गणित जीके मराठी कसं कॉम्बिनेशन पेपर चाललाय. आता गटात न बसणारा काढायचा आहे. पहिलं म्हणते हात, हातालाच काय म्हणतात? कर. तिसरं म्हणते बाहू आणि चौथं पद. पद म्हणजे पाय. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय गटात न बसणारा म्हणजे नाही, निगेटिव्ह अँगल न प्रश्न आहे. म्हणजे शेवटून वाचायला सुरुवात केली पाहिजे चौथ्या ऑप्शन पासून. मग चौथा ऑप्शन काय सांगतोय? पद. पद म्हणजे पाय. पद म्हणजे काय? पद म्हणजे पाय. हात, कर आणि बाहू हे समानार्थी शब्द आहेत. आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार आणि म्हणी ह्या 4 फॉर्मॅटवरती जास्तीत जास्त प्रश्न आहेत. निम्मे प्रश्न तर ह्याच्यावरतीच आहेत. 25 पैकी निम्मे प्रश्न याच्यावरतीच आहे. जवळपास 10-12 प्रश्न ह्याच्यावरती. पहिल्यांदा समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी करा. आणि अतिशय सोप्या विचारतायत. ह्याच्यावरती निम्मे क्वेश्चन विचारतायत तर जास्त डेप मध्ये जाऊ नका. मराठीचे मार्क हातचे आहेत. लोड कमी करत राहायचा अभ्यासाचा. हात म्हणजे कर, बाहू आणि पद म्हणजे पाय. आता पुढचा 9व्या नंबरचा प्रश्न. पुन्हा मॅथमॅटिक्सचा प्रश्न आलाय. बघा, म्हणजे एक्झामिनरला काय करायचंय की सुरुवातीच्या 9-10 प्रश्नामध्ये त्यांनी 3-4 मॅथमॅटिक्सचे प्रश्न टाकले. त्याचा उद्देश काय? तुम्हाला पोहोचू द्यायचं नाही, शेवटच्या ह्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचू द्यायचं नाही. आता नीट बघा, संख्यामाला आली की वेळ खाऊ प्रोसेस असते. सुटलं तर लगेच फास्ट पण सुटतं. पण व्यवस्थित शेवटच्या प्रश्नचिन्हापर्यंत वाचायचं. काही क्ल्यू भेटतोय का बघायचं. 8 3 16 6 24 9 32 प्रश्नचिन्ह. बरं, मी नीट बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं 8 3 16 म्हणजे अल्टरनेट. 8 2 16. बरं, 16 8 3 24. 8चा पाडा आहे.
8 एके 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि हिथं येणारी पुढची संख्या येणार हितली. मग आता मला हितली काढायची म्हणजे तसंच काहीतरी पाडा असणार आहे. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 उत्तर आलं. म्हणजे 3 चा पाडा आणि 8 चा पाडा. फक्त काय विचारले हो, अल्टरनेट सिरीज केली. बाकीचे म्हणजे विद्यार्थी मॅक्सिमम काय करतात, फरक काढत बसतात. डोळस बुद्धीनं बघायचंय. म्हणजेच काय, तुमची दृष्टी व्यवस्थित असली पाहिजे. हा एक नवीन पॅटर्न आहे बघा, नवीन पॅटर्न आहे हा, नवीन पॅटर्न लक्षात ठेवायचं. पॅटर्न कशा कशा पद्धतीचं विचारले जात आहेत हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काय अल्टरनेट सिरीज विचारली म्हणजे एका पाठोपाठ एक वेगळं अशा पद्धतीनं 8 चा पाडा अल्टरनेटली टाकलाय की जेणेकरून विद्यार्थ्याला कळू नये. पण 8 16 24 मग त्यासाठी बघतानाच सगळे पॅटर्न माहिती असतील का नाही की तुम्हाला उत्तर सुटतं. दुसरं तर मी तुम्हाला ह्याची एक ट्रिक लय भारी सांगितली. सिरीज विचारली की बेरीज त्या दोघांमधला फरक, पहिल्या 3 पदांमधला फरक हा काढायचाच. या 3 पदांमधला फरक तुम्ही शोधला ना, पहिलं दुसरं आणि तिसरं पद 100% उत्तर तिथंच सापडतं. म्हणजे लॉजिकच सापडतं. आता बघा, मी तिन्ही जरी पद बघितली असते ना, 8 3 आणि 16 लगेच मला कळलं असतं 8 ची दुप्पट 16 केलेली. मग मी एक पद वगळून 24 बघितलं असतं तर मला लगेच लक्षात आलं असतं की 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चा पाडा लावलेला आहे. म्हणजे अल्टरनेट एका पाठोपाठ एक अशी रचना करून हा पॅटर्न टाकलेला. मग हा पॅटर्न आता तुम्ही लक्षात ठेवा. हाच पॅटर्न बघा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आणि भविष्यात रिपीट झालेला पण दिसू शकतो की बाबा कशा पद्धतीनं तेच पॅटर्न काय होत आहेत, रिपीट होत आहेत. क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट होत आहेत. 9 नंबरचा क्वेश्चन झाला. आता पुढचा क्वेश्चन 10 नंबरचा. पॅटर्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हे आपले काय वेगवेगळे बुक आहेत. आता हे रिसेंटली 78 प्रश्नपत्रिकांचं 2023 मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. 93 ही आपली नवीन आवृत्ती आली, ती पण आपण व्यवस्थित करा. आता पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा प्रश्न आहे आपला. काय सांगितलंय 10 नंबरच्या प्रश्नामध्ये, प्रश्न विजोड पद ओळखा. विचारले का नाही तशाच पद्धतीने विचारला परत प्रश्न. काय विजोड पद ओळखा. विजोड म्हणजे काय, गटात न बसणारे. विजोड म्हणजे काय, बऱ्याच जणांना विजोड कळणार नाही. गटात न बसणारी म्हणजे विजोड. न बसणारे म्हणजे गटात कुठलं बसू शकत नाही. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण सांगितलंय, पाठीमागच्या 9 लेक्चरमध्ये सांगितले, पाढे वर्ग आणि 10 पर्यंतचे घन पाठच असले पाहिजेत. 50% प्रश्नपत्रिका हित आहे ना, 50% प्रश्नपत्रिका हित आहे. आता नीट बघा, 256 कशाचा तरी वर्ग आहे, 289 कशाचा तरी वर्ग आहे, 324 वर्ग संख्या आहे, 361 वर्ग संख्या आहे, 353 कोणाचाच वर्ग नाही. उत्तर क्रमांक 3. आणि जर आलं नसतं तर सरळ ऑप्शन नंबर 3. पण हे यायलाच पाहिजे. ज्या पोराला पास व्हायचंय त्याला हे यायलाच पाहिजे. इथं लॉजिक लावायची काही गरजच नव्हती. मग आता नीट बघा अभ्यासाचा भाग. 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324 आणि 19चा वर्ग 361. ज्याला 20 पर्यंत जरी वर्ग पाठ असते ना, 16चा 256, 17चा 289, 18चा 324 आणि 19चा 361, त्या मुलाला पाहता क्षणी अगदी 2 सेकंदातच उत्तर आलं असतं की 353 कशाचाच वर्ग नाही. सरळ ते उत्तर राहील. आता पुढचा प्रश्न 11 नंबर. नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे विचारलाय का नाही. जीकेचा प्रश्न. जीकेचा प्रश्न विचारलाय या ठिकाणी. हा जीकेला प्रश्न विचारला म्हणजे कसं अल्टरनेटिव्ह होत आहे. मॅथमॅटिक्स, मराठी, जीके पोचून द्यायचं नाही. नाबार्डचं मुख्यालय कुठं आहे मला एक सांगा. जर यदा कदाचित तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं नसतं, मला आलं नसतं, तर मी काय केलं असतं. मी आता पेपर कुठला देतोय, महाराष्ट्र पोलीस भरती. कुठला, महाराष्ट्र पोलीस भरती. मग मला सांगा, मी ऑप्शन मधलं महाराष्ट्रातलं ठिकाण मार्क केलं पाहिजे का बाहेरचं ठिकाण मार्क केलं पाहिजे. बट ऑबिस महाराष्ट्रातलं केलं पाहिजे. आता बघा, नाबार्डचं मुख्यालय कुठे आहे हे जर विचारलं तर ऑप्शन दिलेत दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई. सरळ मी काहीच विचार न करता मला दिसतंय एक तर तुम्हाला मी सांगितलंय ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 या दोघांपैकी मी कोणाला तरी एक घेऊन जाणार. कलकत्त्याला तर मी अभ्यास करतोय महाराष्ट्राच्या पोलीस भरतीचा. कलकत्त्याचा प्रश्न विचारतील का नाही.
जास्तीत जास्त चान्सेस असे आहेत की XYZ संस्था, कोणती तरी संस्था महाराष्ट्रात आहे म्हणून तर तिचं मुख्यालय विचारले ना. किती लॉजिकचा, एकदम कॉमन सेन्सचा भाग आहे. एक्झामिनरला ही अपेक्षित आहे की बाबा ही संस्था महाराष्ट्रात आहे तर तिचं मुख्यालय कुठे आहे, तिचं मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारताय. मग आता नाबार्ड ही खूप जास्त महत्त्वाची संस्था आहे आणि तिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्रातली बहुतेक ठिकाणची मुख्यालय कुठं असतील हो, आपली राजधानी मुंबई या ठिकाणी असतील, कारण ती भारताची पण आर्थिक राजधानी. मग या प्रश्नाचं उत्तर राहील नाबार्डचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आता पुढे अजून जाऊन तुम्हाला इथं नवीन क्वेश्चन तयार होऊ शकतो की नाबार्डचा फुल फॉर्म काय. जर पाठीमागच्या नागपूरच्या पेपरमध्ये GST मधला यस काय असं विचारू शकतात तर या ठिकाणी हितला ए काय असं पण विचारू शकतात. हितला ए काय, मग नाबार्डला तोडायचा. नाबार्डला तोडत असताना NABARD, NA म्हणजे नॅशनल, NA म्हणजे काय नॅशनल. इथं नॅशनल मध्ये NA असतो ना, NATION नॅशनल, NA चा नॅशनल. B फॉर बँक, B फॉर बँक. आणि प्रश्न तुम्हाला इथं विचारतील ए म्हणजे काय, ॲग्रिकल्चर. कशासाठी, ॲग्रिकल्चर साठी. ॲग्रिकल्चर. RD म्हणजे रूरल डेव्हलपमेंट, RD म्हणजे काय रूरल डेव्हलपमेंट. रूरल म्हणजे ग्रामीण, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. तर मग ह्याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न असा विचारला नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर, बऱ्याच वेळा हा फुल फॉर्म बऱ्याच बँकिंगच्या एक्झामला वगैरे बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे. नॅशनल बँकिंग फॉर ॲग्रिकल्चर, कृषीसाठी असणारी ही बँकिंग खूप जास्त महत्त्वाची, बराचसा हिचा महत्त्वाचा रोल आहे. आता ह्याला सांगायचं म्हटल्यावरती एक लेक्चर जाईल, परंतु मला फक्त महत्त्वाचा पार्ट इथे या ठिकाणी असं सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हिची स्थापना फार जास्त महत्त्वाची. हिची स्थापना 1982 साली झालेली आहे. स्थापना कधी झालेली, 1982 साली हिची स्थापना झालेली. लक्षातच ठेवायचं, नाबार्डची स्थापना 1982 झालेली शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार. शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना झालेली आहे असं क्वेश्चन विचारला जातो. मग तिचं मुख्यालय आपण मुंबईला आहे हे बघितलं. समितीची कोणाकडून शिफारस झाली हेही तुम्हाला सांगितलं. आता नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन आपण बघू आणि या ठिकाणी थांबू. 12 नंबरचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात लोकसभेवरती निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती. पाठीमागचा नागपूरचा पेपर काढून बघा, आहे तसा तिथला प्रश्न घेतलाय आणि इकडे कॉपी पेस्ट केलाय. मगाचा पर्सेंटेजचा प्रश्न ज्यांनी तिथं सोडवला असेल का नाही त्यांना पाहता क्षणी कळणार की 10% काढायचं की उत्तराकडे जाणार. जे व्हिडिओ बघणार त्यांना 100%च फायदा होणार. त्यावेळेस मी ओरडून सांगितलं होतं की लोकसभेवरती किती लोक म्हणजे किती खासदार आहेत किंवा लोकसभेवरती महाराष्ट्रातून किती खासदारांची संख्या जाणार आहे हे तुम्हाला विचारणारच, कारण या वर्षी इलेक्शनचं वर्ष आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यावेळेस मी ट्रिक सांगितली होती, सगळ्याच्या शेवट 8 आहे. 8 कारण 8 हा राजकीय लोकांना म्हणजे एक न्यूमरोलॉजीच्या दृष्टीने जे काय अंकचे भविष्यशास्त्राचा भाग आहे त्या अंक ज्योतिषानुसार 8 हा शनिग्रहाला रिलेट करतो आणि म्हणून राजकारणी लोकांसाठी तो फार जास्त चांगला असतो असं म्हणतात ते. म्हणून आपल्याला काय आपल्या लक्षात राहण्याचे मतलब ही मी जर तुम्हाला स्टोरी सांगितली तर तुमच्या लक्षात राहील की यार काहीतरी असं 8 राजकीय लोकांना फार जास्त हे असतो म्हणून 8 असू शकतो. मग लक्षात ठेवायचं महाराष्ट्राची विधानसंख्या मी त्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हे सगळेच्या सगळ्या अख्खा चार्ट त्या लेक्चरमध्ये सांगितलंय की महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राची जी विधानसभा आहे तिची सदस्य संख्या आहे 288. शेवट 8 आहे बघा. महाराष्ट्राची विधानसभेची संख्या आहे 288. आपले विधानसभेचे ह्या वर्षी इलेक्शन आहेत. क्वेश्चन विचारला असो. विधान परिषद 78. इथं पण शेवट 8 आहे. लोकसभेचे खासदार शेवट किती 8 आहे. त्या लॉजिकनच मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही लक्षात ठेवा एकक स्थानी 8 यायला पाहिजे. आता बघा इथं 36 दिले, इथं 48 दिले, 32 दिले आणि 42 दिले. शेवट 8 असलेला एकच ऑप्शन दिलाय. सरळ उत्तर 48 आहे.
ज्या विद्यार्थी मित्राच्या पाठीमागच्या व्हिडिओमधून एवढं जरी लक्षात राहिलं असतं ना की बाबा शेवट 8 आकडा असलेलं काहीतरी असं सरांनी सांगितलंय, शेवट एकक स्थानी तुम्हाला जास्त फसवणार नाहीत असंच ऑप्शन देणार, शेवट 8 एकक स्थानी असा काहीतरी आकडा आहे, मग 100% उत्तर तुम्हाला आलं असतं 48. कन्फ्युजन होण्याचाच विषय नाही, बाकी कुठेच 8 हा शेवट एकक स्थानी दिलेला आहे. मग आता बघा विधानसभेची आपली पाठ असायला पाहिजे 288 शेवट 8, विधान परिषद 78 शेवट 8, त्याच्यानंतर लोकसभेची सदस्य संख्या 48 शेवट 8 आणि ही संख्या लक्षात ठेवायची. ही संख्या लक्षात ठेवायची. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यसभेची सदस्य संख्या 19 आहे, ही लक्षात ठेवा बरं का, हे लक्षात ठेवा. ही तर लॉजिक 8चं लागत नाही, हे लक्षात ठेवा. मी जिथं सांगितलं का नाही लक्षात ठेवा ते लक्षातच ठेवायचं, कारण ह्या वर्षी इलेक्शनचं वर्ष आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 19 ही राज्यसभेची सदस्य संख्या आहे. म्हणजे लोकसभा म्हटलं की 48 खासदार, राज्यसभा म्हणून महाराष्ट्रात राज्यसभेला 19 खासदार दिले जातात. किती? 19 खासदार दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जवळपास 12 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्ही पाठीमागचे जे काय व्हिडिओज आहेत ते आवर्जून पहा, त्यातून तुमचं लॉजिक फार चांगल्या पद्धतीनं बिल्टअप होईल. ऑप्शनवरून आपण उत्तर कसं काढतोय. आत्ता रिसेंट झालेला पेपर आहे, तुम्ही मला फक्त एवढं सांगायचं की सर 2018चा तुम्ही नागपूरचा पेपर घेतलाय आणि आता 5 वर्षानंतर झालेला पेपर आहे हा 2023 साली. 5 वर्षाच्या पेपरमध्ये तुम्हाला कसलाच फरक दिसणार नाही. म्हणजे काय, हा सरळ सरळ तुम्ही क्वेश्चन काढून बघा, आहे तसा प्रश्न तिथं विचारलाय. फक्त तिथं सगळे ऑप्शन काय होते, 40, 42, 44 आणि 48 असं ऑप्शन होते. इथं फक्त 36 आणि 32 दिलेले. ऑप्शन काही जरी दिलं तरी तुम्हाला मी लॉजिक तर सांगितले, लक्षात कसं ठेवता येईल हे मी सांगतो, ऑप्शन कसे काढता येतील हेही मी सांगतो, अभ्यास तुमचा काय असला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगतो. पाढे पाठ करा, तुम्हाला मी सांगितले, वर्ग पाठ करा केलेच पाहिजे, घनपाठ करा केलेच पाहिजे, कारण त्यातून तुम्हाला फास्ट सुटणार आहे. आपल्याला 95 मार्क्स घ्यायच्यात, लक्षात घ्या. 5 एक क्वेश्चन अगदी करंटचा वगैरे इकडे तिकडे फार आउट ऑफ द बॉक्स गेला. मग आता सपोज G20चा क्वेश्चन होता, टोला मारलेला आहे, आपल्याला नाही म्हणून विचारलं, ऑप्शन नंबर 4 मारला, ठीक आहे, तिथं ऑप्शन ठेवलं होतं. तसा जरी एखादा प्रश्न सुटला तरी आपण तसे 5 प्रश्न सोडलेत ना, 95 मार्क घेणं 100% हातात आहे. एखादा अर्ध गणित हार्ड आलं, जाऊ दे ना एखादा मार्क, एखादं गणित बुद्धिमत्ता हार्ड आलं, मराठी तर तुला आउट ऑफ मार्क देते, गेले ना 95च्या पुढे मार्क. नीट विचार करा, 3 प्रश्न केले 97 मार्क झाले. मार्क पडायला 100% चान्स आहे. आणि गणितात मुलं आउट ऑफ घेतात, बुद्धिमत्तेत आउट ऑफ घेतात, मराठीत आउट ऑफ घेतात. जीकेचा थोडा प्रश्न आहे, जीके जर तुम्ही ह्या मेथडनं सोडवलं, लक्षात ठेवलं ना, 100% मार्क पाडणार. आपली फार चांगली पुस्तकं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. के सागर पब्लिकेशनला तुम्ही सबस्क्राईब करा. मी तुमच्यासोबत कायम असणार आहे. तुम्ही के सागर पब्लिकेशन रणजित सर असं टाकलं की लगेच आपले व्हिडिओ येतात. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जेवढे जास्त व्हिडिओ शेअर कराल तेवढेच मला व्हिडिओ बनवायला आनंद वाटेल, छान वाटेल. त्या पद्धतीने उत्साहाने मी वेगवेगळे व्हिडिओ बनवेल. लवकरच आपण आपले लाईव्ह सेशन चालू करू. हे 2 पेपर संपले की तुमचा एक लॉजिकली अप्रोच डेव्हलप होईल आणि मग मला लाईव्ह सेशन घेताना विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, कोणाशी काय, जिल्हा निवडत असताना आता काळजीपूर्वक निवडा. आपल्या कास्टला जागा किती, ह्या वर्षी एकच जागा आहे, त्या लॉजिकनं विचार करा. दरवर्षी आपल्याला डबल मुलं फॉर्म टाकायचे आणि मग तिथलं ग्राउंड वगैरे त्याला हे करून मॅनेज व्हायचं. आता ह्या वर्षी फार विचारपूर्वक तुम्हाला फॉर्म टाकणं गरजेची गोष्ट आहे. आपण जिल्हा कसा निवडावा, काय क्रायटेरिया असावा, ह्या संदर्भात पण एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही आवर्जून पहा. आणि आपण नेक्स्ट लेक्चर पुढच्या क्वेश्चनपासून स्टार्ट करू. थांबतो. धन्यवाद.